बोरफळ येथे गुढीपाडवा निमित्त 71वा अखंड हरिनाम सप्ताह होणार मोठ्या उत्साहात साजरा। बोरफळ येथील श्री संत गुमानगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं व वैकुंठवासी केशवदेव जोशी यांच्या प्रेरणेनं गेल्या 71 वर्षापासून अविरत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। गेल्या 71 वर्षापासून बोरफळ येथे प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांचे सप्ताहात गर्दी होते। भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। औसा तालुक्यातील बोरफळ हे गाव संतांची भूमी म्हणून गाव ओळखलं जातं। बोरफळ येथील सप्ताहात 9 दिवस काकडा आरती, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन सेवा, हरिपाठ व हरिकीर्तन, हरिजागर कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं। यावेळी हरिभक्त परायण संताजी महाराज यादव, हरिभक्त परायण विष्णू महाराज जगताप, चंदूकाका महाराज कुलकर्णी, मधुकर महाराज वाघमारे, नंदू महाराज जोशी, बापूसिंग महाराज बायस, अंगद पाटील, उमाकांत स्वामी, अच्युत बुवा यादव, ज्ञानेश्वर वाघमारे, नारायण जगताप, सरपंच सुरेखा बजरंग जमादार, उपसरपंच धनाजी भैरोबा रावते, चेअरमन बालाजी गोपाळ गिरे, व्हाईस चेअरमन नामदेव शिंदे, नागनाथ यादव सह समस्त बोरफळ ग्रामस्थ भजनी मंडळ बोरफळ उपस्थित होते। बोरफळ पंचक्रोशीमध्ये गेल्या 71 वर्षापासून अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन सद्गुरू गुमानगिरी महाराज आणि कैलासवासी भाऊदेव जोशी काका यांच्या कृपाशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन होत असतं। त्याची परंपरा म्हणून बोरफळ पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, वारकरी, गावातील भाविक भक्त सर्वांच्या सहकार्यानं असा सुंदर असा सप्ताह बोरफळ या गावी गुढीपाडव्याच्या शुभ दिनी सुरुवात होत असतो। आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये महाराष्ट्रातील विख्यात आणि नामवंत कीर्तनकार, मृदंगवादक, गायक, हरिपाठ मंडळ, काकडा मंडळ असे अनेक भगवंताच्या नामाचं अखंड चिंतन सतत 7 दिवस या अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून होत असतं। आणि अशी ही परंपरा येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा भावी पिढीने या धर्माचं काम म्हणून आणि या साधू संतांची परंपरा म्हणून हा अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने चालू राहील। आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये गावातील सर्व लहान थोर, वृद्ध, महिला आणि खेड्या परिसरातील सर्व खेड्यापाड्यातील नामवंत गायक, वादक, श्रोते आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा सप्त्याचं आयोजन होत असतं। सुंदर असा मंडप, डेकोरेशन, भगवंताचा अभिषेक आणि दररोजच्या दररोज पंक्ती, नाश्ता आणि शेवटला महाप्रसाद काल्याच्या निमित्ताने सर्व गावासाठी वाटप केला जातो। आणि अशीच परंपरा या अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, तुमचे ज्ञानेश्वरी पारायण वाचन, पुन्हा काकडा मंडळ, हरिपाठ असे अखंड दुपारचे भजन असा सुंदर असा देखणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम गेल्या 71 वर्षापासून ज्या साधू संतांच्या परंपरेने, ज्या गुमानगिरी महाराजाच्या कृपाशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह आज 2025 गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्याला शुभ दिनी अखंड हरिनाम सप्त्याचं याही वर्षी आयोजन सर्वांच्या गावातील भाविक भक्तांच्या सहकार्यानं सरपंच, उपसरपंच, चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, माजी, आजी सर्वांच्या सहकार्यानं हा सप्त्याचं आयोजन याही वर्षी केलेलं आहे। आणि अशाच प्रकारे वर्षी परिसरातील आणि गावातील पंचक्रोशीतील बोरफळातील सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभाग घेऊन भगवंत नामाचा आणि श्रवण भक्ती करावी अशी सर्वांना कळकळीची विनंती करतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी विष्णू महाराज जगताप बोरफळकर। तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा या तुकोबरायांच्या न्यायाप्रमाणे बोरफळ ग्रामस्थाला लाभलेली अखंड परंपरा म्हणजे मोजे बोरफळ या ठिकाणी 71वा अखंड हरिनाम सप्ताह गुढीपाडव्यापासून सुरू होत असतो। आणि या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत, गायक, वादक तसे मोठे मोठे ज्ञानवान कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहतात। या ठिकाणी बोरफळ गावातील तरुण किंवा इतर जे तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी, व्यसन कमी व्हावं यासाठी काहीतरी नियोजन म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलेलं जातं। यामध्ये या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, तरुण मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित असतं। जसे पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिक वारीच्या टायमाला जसे वारकरी समुदाय गोळा होतो तसं बोरफळ येथे प्रति पंढरी याप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं जातं। आणि या कार्यक्रमासाठी मोठे मोठे कीर्तनकार आणून या ठिकाणी आम्ही ज्ञानार्जन केलं जातं। हरिभक्त परायण पहिल्या दिवशी गहिनाथ महाराज औशेकर, 30 तारखेला 30 मार्च
या दिवशी गहिनीनाथ महाराज औशेकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर सह अध्यक्ष यांचे कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी विठ्ठल महाराज शिवणखेडकर. तिसरा दिवस आहे बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत. चौथा दिवस आहे महेश महाराज मडके आणि पाचवा दिवस आहे संतोष महाराज शास्त्री. परत हरिहर महाराज दिवेगावकर, तसेच देवीदास महाराज निवळीकर. तसंच रामनवमी निमित्त सकाळी 10 ते 12 ज्ञानेश्वर माऊली पोळकर काटेजवळगा यांची सकाळी 10 ते 12 कीर्तन रूपी सेवा होणार आहे. तसेच रात्री हरिजागराची कीर्तन रूपी सेवा भागवताचार्य मनमोहन महाराजगिरी आळंदीकर व काल्याची कीर्तन रूपी सेवा महंत शांतिगिरी महाराज चिंचपूर ढगे यांची कीर्तन रूपी सेवा होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. रामकृष्ण हरी. लोकनायक न्यूज